कबड्डी हा भारतीय मर्दानी खेळ. त्या अनुषंगाने अरुण क्रीडा मंडळ पाटणी व ग्रामस्थ मंडळ पाटणी यांच्या विद्यमाने तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 40 वर्षावरील पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 10 मार्च रोजी पेण तालुक्यातील पाटणी या ठिकाणी करण्यात आले होते. पाटणी या गावाला 72 वर्ष कबड्डी खेळाची अभिमानाची परंपरा आहे. ज्या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचे नाव 7 समुद्र पार नेले अशा जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात उतरवून ह्याची देही ह्याची डोळा त्यांचा खेळ पाहता यावा या दृष्टिकोनातून पाटणी गावचे सुपुत्र रायगड पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार चंद्रकांत भगवान बोरकर यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे नेते भाई विष्णू पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेश गावंड, पेण पंचायत समितीचे सदस्य लक्ष्मण गावंड, भारतीय जनता पार्टीचे पेण तालुका उपाध्यक्ष वासुदेव म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ गायकर, शांताराम बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बोरकर, प्रतीश म्हात्रे, गिरधर थळे, बाळू पाटील, सीबी पाटील, भगवान म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या कबड्डी स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण 32 संघ सहभागी झाले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय म्हात्रे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक संजय मोकल, मारुती पाटील, हिरामण समजिस्कर, नितीन समजिस्कर, राजेंद्र पाटील, महेश मोकल, भारत पाटील, गिरीधर थळे, दत्ता म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, संकेत पाटील यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेत कळंबादेवी पंचक्रोशी गडब विजयाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक ग्रामस्थ कासू पेण तर तृतीय क्रमांक गणेश क्लब बोकडविरा उरण आणि चतुर्थ क्रमांक नवतरुण कारावी यांना प्राप्त झाला. विजयी संघाला आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायने. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.